तुम्हाला पण पाट्यावरचं वाटण तयार करून झणझणीत मटणाची भाजी खावीशी वाटते, मग आजची रेसिपी तुमच्यासाठी. काय करायचं, मटण स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतर कुकरमध्ये एक पळी तेल घालायचं, हळद घालायची आणि धुवून घेतलेलं मटण घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे मटणाला. त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आता मटण बुडेल एवढंच पाणी यामध्ये घालायचं आणि या पाण्याला एक उकळी आणून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण लावून मंद गॅसवरती अगदी 15 ते 20 मिनिट आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी 15 ते 20 मिनिटात मस्त असं मटण शिजलेलं आहे. आता वाटणाची तयारी करू. त्यासाठी इथं मी लाल मिरची घेतलेली आहे, 10-15 खडा मसाला घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे, थोडंसं खोबरं कट करून घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवरती अगदी थोडं तेल घालून मी सर्व मसाले भाजून घेते. अगोदर मिरची भाजून घेतली, त्यानंतर खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर पाटा असेल पण पाट्यावर वाटण तयार करायला वेळ नसेल तर माझी ही ट्रिक वापरून तुम्ही अगदी नेहमीच मटणाची भाजी पाट्यावरचं वाटण तयार करून बनवू शकता. आता सर्व मसाले मी भाजून घेतलेले आहे. कांदासुद्धा मस्त लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता हे सर्व मसाले अगोदर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. अगोदर मी खडा मसाला आणि लाल मिरची पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेतली. त्यानंतर हे राहिलेले मसाले ते सुद्धा घालायचे आणि पाणी न घालताच हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे वाटण आपल्याला पाट्यावरती घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून त्यानंतर पाट्यावर वाटण तयार केलं तर अगदी 5 ते 10 मिनिटात हे वाटण तयार होते आणि खूप कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये आपलं वाटण तयार होते. तुम्ही बघू शकता अगदी सहज माझं हे वाटण तयार झालेलं आहे. खूप कमी वेळामध्ये मस्त बारीक असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. तुम्ही माझी ही ट्रिक वापरून एकदा ही मटणाची भाजी नक्की बनवून बघा. आता सर्व वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे वाटण काढूया. त्यानंतर पाट्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण फोडणी देऊया. त्यासाठी कढईमध्ये मी 4 पळी तेल घातलं. आता तेल मस्त असं तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. यामध्ये वाटण घालायचं आणि 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे पाट्यावरचं पाणी काढलेलं आहे ते पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आणि आता या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनिट मी हे वाटण परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमच गरम मसाला घालायचा, कोथिंबीर घालायची आणि शिजवून घेतलेलं मटण यामध्ये घालायचं आहे. आता मटण अगोदर मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असा याचा रस्सा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि मंद गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनिट या भाजीला उकळी आणून घ्यायची आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त झणझणीत अशी आपली मटणाची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.